जुन्या वादाच्या कारणातून आरोपी तरुणाने दगडू कोहकडे या वयोवृद्धास गावठी कट्ट्यातून गोळी झाडली। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। ही घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात दिनांक 29 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली। दगडू गंगाराम कोहकडे वय 73 वर्षे राहणार मोमीन आखाडा राहुरी हे दिनांक 29 मे 2026 रोजी पहाटे 6 वाजेदरम्यान नेहमीप्रमाणे बाळेश्वर डोंगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते। त्यावेळी आरोपी प्रवीण कोहकडे हा समोरून मोटरसायकलवर आला आणि तू माझ्यावर खूप गुन्हे दाखल केले आहे असे म्हणून दगडू कोहकडे यांच्याशी वाद घालू लागला। दोघांमधील वाद विकोपाला गेला। त्यावेळी आरोपी प्रवीण कोहकडे याने दगडू कोहकडे यांच्या छातीवर गावठी कट्ट्यातून अगदी जवळून गोळी झाडली आणि तो घटनास्थळावरून पसार झाला। गोळी लागताच दगडू कोहकडे हे जमिनीवर कोसळले। नातेवाईकांनी दगडू कोहकडे यांना तात्काळ अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सोमनाथ काकचौरे, श्रामपूर येथील उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ जाऊन पाहणी केली, तसेच आरोपीचा शोध सुरू केला। या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली। या घटनेनंतर मोमीन आखाडा परिसरात नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेतील आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी व आर्म ऍक्ट सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।